ओम साईराम मैत्रिणींनो, मी अश्विनी आणि अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपल्याला ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग कशी करायची ते शिकायचं आहे, फक्त आणि फक्त 10 मिनिटांमध्ये। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर मैत्रिणींनो, इथं ब्लाऊज तुम्हाला अर्धा शिवलेला दिसतोय। तर हे जे अर्धा शिवलेलं काम आहे आपलं ब्लाऊजचं, ते आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे। जर कोणी नसेल तो व्हिडिओ बघितला तर तो व्हिडिओ बघून घ्या, कारण कटिंग पासून ते शेवटपर्यंत व्हिडिओचं जे आपले स्टेप बाय स्टेप काम असतं ते सगळं दाखवत असते व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे तुम्ही एकही व्हिडिओ न चुकता बघत चला पहिल्यापासून, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज स्वतःचे किंवा कस्टमरचे सुद्धा बिनधास्तपणे शिवता येणार आहेत। आणि व्हिडिओमध्ये मी ना एकदम छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या पण सांगत असते, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर पहा मैत्रिणींनो, मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं शोल्डर जोडून भाई आणि फिटिंग कशी करायची, तर ते आता आपण करूया। तर पहा, जसा आपला ब्लाऊज सरळ असतो तर सरळवरती सरळ हे पार्ट ठेवून घेतले आणि कडनी शोल्डरला एक शिलाई मारून घेतलेली आहे। तर आपलं शोल्डर इथं जोडून झाले। त्यानंतर बघा, आपण उलटा भाग केलेला आहे। अगोदर कडनी सरळ बाजूनी कडनी शिलाई मारली, त्यानंतर पार्ट उलटा केला आणि दोन्ही पार्ट उलटे केल्याच्या नंतर परत अर्धा इंचाचा अंतर सोडून आपण शोल्डरची शिलाई जी असते ती मारलेली आहे। तर पहा, एका बाजूचं आपलं शोल्डर इथं जोडून झाले आणि जिकडे आपल्याला भाई जोडायची असते तिकडे हे कापड थोडंसं एक्स्ट्रा निघत असतं, तर ते अशा पद्धतीने इथं सेपमध्ये कटिंग करून घ्यायचं असतं। हे पहा, पण गळ्याच्या बाजूकडील कापड एक्स्ट्रा निघलं तर तुम्हाला ते कटिंग करून टाकता येत नाही, त्याच्यामुळे गळ्याकडून शिलाई घेत चला, म्हणजे एक्स्ट्रा कापड आपलं भाई जोडतो त्या बाजूला निघेल, मग ते आपल्याला कटिंग करून टाकता येईल। तर पहा, आता इथं मी जिकडे आपल्याला भाई जोडायची तिकडून शिलाई घेतली, कारण का तर मला अंतर माहिती होतं की एवढ्यातली एवढ्यात हे दोन्ही पार्ट एकदम परफेक्ट बसतील आणि शिलाई येईल आणि एक्स्ट्रा थोडंसं साईडला निघेल तर ते भाईच्या साईडला। पण तुम्ही नवीन असाल तर तुम्ही गळ्याच्या बाजूकडून शिलाई मारत चला, म्हणजे एक्स्ट्रा कापड निघलं तर भाई जिकडे जोडतो त्या बाजूला निघेल आणि ते कटिंग करून टाकता येईल। तर अगोदर सरळ बाजूने शिलाई मारून घेतली, त्यानंतर पार्ट उलटा करून उलट्या बाजूने अर्धा इंचाचं अंतर सोडून शिलाई मारून घेतली। अशा पद्धतीने आपलं शोल्डर जोडून झालं आणि एक्स्ट्राचं कापड जे बाहेर निघलं होतं ते आपण कट करून घेतलं। तर पहा, अशा पद्धतीने आपलं शोल्डर जे आहे ते परफेक्ट असं जोडून झालेलं आहे। आता याच्या पुढची जी टिप्स आहे ती फॉलो करा। तर बघा, हे पार्ट असे उलटे ठेवून घ्यायचे आहेत। भाई जोडायच्या अगोदर प्रत्येक ब्लाऊजला अशा पद्धतीने एकदा चेक करायचं असतं। तर बघा, असं खाली एकदम बरोबर ठेवायचे आणि वरती कपडा एक्स्ट्रा असेल तर तो आपला सेपमध्ये कटिंग करून घ्यायचा आहे। तर इथं अगोदर मी मार्क करून घेते किती कापड एक्स्ट्रा आहे ते अर्धा इंचापर्यंत ठीक आहे। मैत्रिणींनो, शिलाईमध्ये कमी जास्त कपडा गेल्यामुळे इथं कमी जास्त कपडा बाहेर येऊ शकतो, तो जो आहे तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे। तर आता बघा, खालच्या साईडला बरोबर ठेवायचंय पार्ट आणि वरच्या साईडला आपण सेपमध्ये कटिंग केल्यामुळे एकदम बरोबर झालेला आहे। आता दुसऱ्या साईडचं बघूया। दुसऱ्या साईडचं जे आपल्या हुक लुकाच्या पट्ट्या, जसं आपण हुक लुकाची पट्टी ठेवतो एकावरती एक, जसं हुक लावतो तशा पट्ट्या एकावरती एक ठेवून घ्यायच्या आणि खालच्या साईडला बरोबर ठेवायचं पार्ट। त्यानंतर वरच्या साईडला कोणता पार्ट जास्त आलाय तिथं असं मार्क करून घ्यायचं आणि ते कट करून घ्यायचं। आता बघा, खालच्या साईडला बरोबर ठेवलेलं आहे मी, असं चेक करून घ्यायचं कमी जास्त आहे का। तर आता एकदम बरोबर आपलं हे झालेलं आहे। ही ट्रिक्स तुम्ही फॉलो करत चला मैत्रिणींनो। त्यानंतर बघा, भाई अशी घडी घालून घेतली, भाईचं पण बरोबर आहे का चेक करून घ्यायचा हा भाग फिटिंगच्या साईडचा। त्यानंतर भाईची उंची आपली 9.5 इंच आहे आणि अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन आहे का ते चेक करून घ्यायचं। ओके, त्यानंतर हा पण सेप एकदम बरोबर आहे का तो पण चेक करून घ्यायचा आणि कपडा असा थोडाफार बाहेर आलेला असेल धागे दोरे तर ते कट करून घ्यायचे। आता ही भाई पण आपली बरोबर आहे, तर जोडायला घेऊया। तर एकदम बरोबर आहे मैत्रिणींनो। भाई जोडायच्या अगोदर जे सांगितले मी तुम्हाला आता ते नक्की फॉलो करत चला, खूप महत्त्वाचं आहे। तर भाईचा जो सेंटर आहे तो शोल्डरच्या शिलाईवरती ठेवायचा आणि अशा पद्धतीने भाई जोडायची। आता तुम्हाला मी भाई जोडून दाखवते। अर्धा इंचाचं अंतर सोडून आपल्याला ही भाई जोडायची आहे। तर बघा, इथं जो आपला सेंटर कट केलेला होता भाईचा मध्य भागावरती, तर तो आपला शोल्डरच्या शिलाईवरती आलेला आहे आणि भाईच्या मध्यभागी कमळाचं फूल आहे ते एकदम बरोबर मध्यभागी आलेलं आहे। आता मी तुम्हाला दाखवते, आपली इथं भाई जोडून झालेली आहे।
यावरती परत एक शिलाई मारायची असते डबल। तर बघा मध्यभागी कमळाचं फूल आपलं आलेलं आहे। आता काय करायचंय, डबल शिलाई मारून घ्यायची बाहीला। तर अशा पद्धतीने हे बरोबर आहे का चेक करायचंय बघा। तर एकदम बरोबर आहे, मी तुम्हाला तर शिलाई मारून दाखवते। कडेने शिलाई घ्यायची आहे आपल्याला अगोदर। आता मी जी आपली फिटिंगची शिलाई आहे ती इथं मारणार आहे मैत्रिणींनो। तर हे बघा असं मी पकडले आणि सरळ बाजूने अगोदर शिलाई मारून घेतली आहे। आता आपल्याला हे उलटं करायचं आहे, म्हणजे उलटी बाजू बाहेर काढायची। अगोदर आपण सरळ बाजूने शिलाई मारली आहे, तर दुसऱ्या साईडचं पण आपण बाही जोडून कडेने शिलाई मारून घेतली आहे। आता आपल्याला फिटिंगची शिलाई मारायची आहे। तर हा आपण पार्ट उलटा करून घेतलाय बघा। परत एकदा उलटा करून घेतला ना की परत एकदा आपल्याला कडेने शिलाई मारायची आहे। दोन्ही साइडनी आपल्याला असं कडेने शिलाई मारून घ्यायची, म्हणजे दोन्ही बाजूचं। ठीक आहे। आणि आता आपल्याला जी आपली लागणारी मापे आहेत परफेक्ट 3 ती टाकायची आहेत। तर इथं कमरेचा चौथा, छातीचा चौथा आणि बाहेर रुंदीचं माप लागणार आहे। तर कंबर आहे 30, 30चा चौथा होतो 7.5 इंच, तर मार्क केलं। त्यानंतर आपली छाती आहे 36, तर 36चा चौथा 9, तर 9 इंचावरती मार्क केलं। त्यानंतर बाहेर रुंदीचं माप किती आहे आपलं, तर 5, तिथे एक मार्क करून घेतलं आणि हे 3 पॉइंट काढून घेतले। त्यानंतर अशी तिरकी लाईन मारली आणि त्यावरती आता आपली जी मेन शिलाई आहे ब्लाउजची ती मारायची। तर दुसऱ्या साईडचं पण मी मार्क करून दाखवते। तर टेप जो आहे तो असा मध्यभागी पकडायचा आहे मैत्रिणींनो, आणि कमरेचा चौथा, दुसऱ्या साईडचा आपण फिटिंगचं माप टाकतोय बघा। कमरेचा चौथा, त्यानंतर छातीचा चौथा भाग, टेप मध्यभागी पकडायचा आहे पट्टीच्या। त्यानंतर इथे पण आपण बाहेर रुंदीचं माप टाकूया। तर अशा पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण आपलं फिटिंगचं जे मार्किंग आहे ते आपलं टाकून झालेलं आहे। आता यावरती आपण शिलाई मारूया। सुरुवातीला थोडं लॉक करून घ्यायचं आहे। ही आपली मेन शिलाई आहे मैत्रिणींनो, उसू नये म्हणून थोडं सुरुवातीला लॉक करून घ्यायची शिलाई वरच्या बाजूला बाहेर रुंदीच्या तिथे आणि त्यानंतर कमरेच्या तिथे पण। तर ही आपली मेन शिलाई आहे, म्हणजे आपण या शिलाईला कव्हर शिलाई सुद्धा म्हणू शकतो। म्हणजे आपला पूर्ण ब्लाउज तयार झालेला आहे आणि जी शेवट शिलाई असते ती असते आपली कव्हर शिलाई। म्हणजे ब्लाउजची परफेक्ट जी फिटिंग असते ती मेन शिलाई आपण तुम्हाला आता लाईन मारून दाखवली मार्किंगची ती आहे। त्यानंतर मध्ये थोडंसं अंतर शिल्लक राहतं, त्यामध्ये 1 2 3 तुमच्या आवडीनुसार तुम्ही कितीही शिलाई इथं मारू शकता। तर बघा इथं मी 2 शिलाई मध्यभागी मारून घेतलेल्या आहेत, म्हणजे आपल्या ह्या प्रॉपर 4 शिलाई झालेल्या आहेत। दुसऱ्या साईडला पण आपण सेम पद्धतीने शिलाई मारायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर ब्लाउजची फिटिंग केली तर तुम्हाला इथं ओव्हरलॉक मशीनची सुद्धा गरज पडत नाही। तर बघू शकता किती सुंदर पद्धतीने आपली ब्लाउजची फिटिंग इथं तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही तुमचे ब्लाउज सुद्धा अशाच पद्धतीने फिटिंग करत चला। या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही पद्धत नाही फिटिंगची, हीच मेन पद्धत आहे। शोल्डर जोडून त्यानंतर बाही जोडायची आणि फिटिंग। फक्त जी महत्त्वाची जी माहिती सांगितली, बाही जोडायच्या अगोदर खालचे वरचे पार्ट एकदम बरोबर आहेत का ते चेक करायचे आणि बाहीची जी फिटिंगची बाजू आहे ती पण एकदम बरोबर आहे का ते एक चेक करायचं, ते खूप महत्त्वाचं आहे। तर पाहू शकता संपूर्ण ब्लाउजची फिटिंग आपली झालेली आहे। कमळाचं फूल पण आपलं मध्यभागी आलेलं आहे। बॅक साईडचा पण पार्ट तयार झालाय, म्हणजे संपूर्ण ब्लाउज जो आहे तो रेडी झालेला आहे। अशा पद्धतीने आपण ब्लाउजचं कटिंग पासून ते टिचिंग पर्यंतचा प्रवास आजच्या व्हिडिओमध्ये आपला इथं एंड होणार आहे, म्हणजे संपलेला आहे। तर व्हिडिओ कटिंग पासून ते टिचिंग पर्यंत तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, कमेंट आणि मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।